संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंचा विजय निश्चित आहे असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। दरम्यान लाखो मुस्लिम बांधव आणि अनुसूचित जाती जमातींचा मवियाला पाठिंबा आहे। खैरेंविरोधात महायुतीला अजूनही उमेदवार देता आला नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे। चंद्रकांत खैरेंच्या विरोधामध्ये उमेदवार मिळत नाही, म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध संभाजीनगरला उमेदवार मिळत नाही अशी माझी माहिती आहे। अर्थात ही जागा संभाजीनगरची कोणीही लढली आमच्या विरोधात तरी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा विजय हा नक्की। संभाजीनगरमधले आमचे लाखो मुस्लिम बांधव हे शिवसेनेच्या समर्थनासाठी उघडपणे समोर आले। आमचे मित्र दलित पॅंथरचे अध्यक्ष इकडले प्रदेश अध्यक्ष रमेशभाई खंडागळे, भारतीय दलित पॅंथर यांनी संभाजीनगर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पाठिंबा जाहीर केला। शिवसेनेचे मराठवाड्यातले 4ही उमेदवार हे विजयी होत आहेत आणि फार मोठ्या ताकदीने विजयी होत आहेत। शिवाय महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर जालना असेल, नांदेड असेल, लातूर असेल, बीड असेल, इथे सुद्धा जिंकण्याच्या शक्यता या महाविकास आघाडीच्याच आहेत। बीडमध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेडमध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल अशी पूर्ण खात्री आम्हाला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।